नमो चतुरतित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्र मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजन भवेद्वकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय तुमचा अनुग्रह गणेश जै दे आपुला सवरसू कै सारस्वती प्रवेशू बाळकाई हाती जी दैविकी उदार वाचा जै उद्देश देना विकाराचा तव नवरस शुद्धाब्दीचा ठाव लागे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखियात अंगीकारी तो वाचस्पदेश करी प्रबंध होणार वाद्यावरी झळके इहा पद्म कर माथा पारखे तो जीवजी करी तुके महेश्वशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा मिळे वाणी करुणी काय सूर्याचे अंगा उठणे लागले केवता कल्पतरुवरी फुलोरा काय से पाहुणे क्षीर सागरा कवणे वासी कापुरा सुवासुदे चंदना ते काय से चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमा आकळता के असे साधन ते जाणून ज्ञान मन निवांते जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करून म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होई साडे पंधरिया रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगयाचे माथा ठेविजे चरणी हेच भले पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला मोठ्या आवडीने गीता सांगितली. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपली दिवाळी कोटी दिवाळ्या दसरे आम्हा हेच झाले पुरे घरोघरी ओवाळणी विठ्ठल देखील नाही. म्हणून वारकऱ्याला दुसरी दिवाळी नाही, दुसरा सण नाही, त्याला सोयीर नाही, त्याला सुतक नाही. कारण सुतकात सुद्धा पांडुरंग आणि सोयरिकतही तोच आहे. या भूमिकेतून एक व्यापक विचारसरणी सर्वसमावेशक विचारधारा आई ज्ञानाबाईंनी स्थापन केली. आणि वारीची परंपरा रूढी म्हणत नाही. रूढी वेगळी, रूढी बोचक असते, जाचक असते, पण परंपरा उत्कर्ष देणारी असते. म्हणून आपण म्हणतो ना पारंपरिक रूढी, त्याच्यात कुठेतरी खोच आहे, खीळ असल्यासारखं. पण परंपरा म्हटलं की अपरंपार आहे, व्यापक आहे, सर्वांना घेऊन चालणारी आहे. म्हणून पूर्वी, आता इंग्रजीत शब्द मला मराठीत काय लक्षात येणार, न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे नवरा बायको मुलं. पण पहिलं एकत्र कुटुंब पद्धती, चुलते काक्या माम्या आत्या सगळे जण मिळून राहत होते. आणि हा शब्द असेल तेव्हा परंपरा शब्द येतो. ज्ञानेश्वर महाराज एक संत नाही आहेत वारकरी संप्रदायात, त्यांनी पाया रचला आणि कित्येक संतांचा पायंडा तिथून सुरू झाला, जे त्याच भूमिकेवर चालले आणि तीच भूमिका
आपापल्या विशिष्ट पद्धतीने प्रतीतीने जगतापुढे मांडली आणि ती इतकी भावुक झाली, इतकी लोभस झाली की सर्वसामान्य माणूस सुद्धा त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागला आणि उत्तुंग परमार्थाची शिखर मोठ्या ज्ञान्यांनी विचारकांनी जी गाठली ती सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी, मजुरांनी तीच भूमिका गाठून दाखवली. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. कळलं? म्हणून आनंद आहे. दिवाळी तेव्हाच असते की सगळेजण एकत्र येतात, नाहीतर दिवाळा असतो. महाराज सांगतात, माझा शब्द नाही. काय दिवाळी केव्हा? सर्व एकत्र येणं म्हणजे दिवाळी, नाही तर दिवाळी. पैसा असून सुद्धा दिवाळी आहे ना आज. पोत्याने भरलेले पैसे आहेत पण दिवाळी आहे. ते व्हॉट्सअप आणि टीव्हीला मोबाईलवर बघा, दुसरं काही नाहीच आहे. काय दाखवलं? पोत्यानेही मला असं वाटतं पायाने रेटून पैसे भरत असतील, पण त्याला पैसे म्हणू शकत नाही कारण त्याचं चलन थांबलं. कळलं का? काय झालं? त्या नोटीचं चलन थांबवलं. चलन थांबलं की नोटीची किंमत भंगार, रद्दी. तसं तुमच्या आमच्या आतल्या चैतन्याचं चलन थांबलं की तुम्ही आम्ही सुद्धा देह नव्हे चिखल ओला. पण इथलं चैतन्य, त्या चैतन्याची वाहणी अजून वेगाने व्यापकतेने जर का पुढे नेली तरी ती संतांनी आहे. शरीर कसं चालतं? डॉक्टर तुम्हालाच विचारायला पाहिजे ना. ऑक्सिजनवर चालतं. हा, तसं नुसतं शरीर चालून उपयोग नाही ना. एखादा माणूस इथून आला गेट म्हणतात, तो असाच चाललाय नुसता. मग आपण म्हणतो अरे काय याची रेस सुद्धा आले ना. अरे पण तो चालतोय, श्वास घेतोय, अहो सगळं आहे, पण तोंड बघा ना कसं आहे. म्हणजे त्याच्या आत काही आहे का नाही हे कळत. कळलं की नाही? म्हणून त्याच पद्धतीने शरीराला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन आहे, पण विचाराची चालना मिळण्यासाठी परमार्थ रूपी, नामस्मरण रूपी, वारी रूपी, संत विचार रूपी ऑक्सिजन असल्याशिवाय तुम्ही आम्ही तग धरू शकत नाही. काय काय भानगड असते? जोपर्यंत ते आपल्या जीवनात असतं त्याची किंमत कळत नाही. पण एकदा निघून गेले की डॉक्टर तुमच्यासारखे 100 जरी उभे केले तरी काय होऊ शकते का? नाही होऊ शकत. बरेच डॉक्टर आहेत, हे पण डॉक्टर आहे, हे पण डॉक्टर आहेत. विचारा ना, किती का असे ना, किती का हुशार डॉक्टर असे ना, किती का शिकलेला असे ना, पण त्यांनी हर प्रयत्न जरी केला तरीही तो काहीही करू शकत नाही. तो म्हणतो सगळं संपलं. नातेवाईक म्हणतात अरे तुम्ही तर एवढे ज्ञानी आहे, एवढे हुशार आहे, एवढे डिग्री आहेत आणि काही कसं करू शकत नाही. ते म्हणतात नाही, याच्या पुढे आमची हद्द संपली. तसं परमार्थात सुद्धा अध्यात्माची हद्द वेगळी आणि परमार्थिक हद्द वेगळी. परमार्थिक हद्द बेहद्द आहे, आध्यात्मिक हद्दीला हद्द असते. ती तुम्हाला कुठेतरी थांबवते, आपला अहंकार आपल्याला कुठेतरी थांबवतो. पण जिथे परमार्थाचा ओघ सुरू होतो, तुम्ही म्हणाल म्हणजे काय बोलताय? आध्यात्मिक कृती म्हणजे परमार्थ आणि त्याला काहीही मोजमाप असू शकत नाही. कळलं की नाही? म्हणून वारी हे असा ओघ निर्माण केला, पण ते ज्ञानातनं होऊ शकतं. प्रेम प्रतीती रूपी ज्ञानातनं होऊ शकतं. त्याच्याशिवाय तुम्ही आम्ही काय आहेत मला कळत नाही. जसं जसं जीवन पुढे जातं
जीवनात अनेक कलाटण्या येत जातात आणि त्या कलाटण्याचा अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण कुठे आहोत याची किंमत आपल्याला कळत असते. म्हणून महाराज सांगतात ना की हे नोट संपेल पण ही नोट कधी संपत नाही. पाश्चात्य देशात गेल्यावर ही नोट चालली, त्या नोटी रद्दी ठरल्या. आता आपल्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं 500 आणि 1000, न डिक्लेअर करता तिकडच्या गव्हर्नमेंटचा शिक्का त्याच्यावर नाही म्हणून आपल्या गव्हर्नमेंटचा असून सुद्धा तिथे उपयोग नाही. काय ही मजा आहे. म्हणून म्हटलं काय सांगावं, डोकं चालत नव्हतं. म्हणजे कामं इतकी आहेत की 1 मिनिटाची सुद्धा फुरसत नाही ज्ञानेश्वर उघडून बघायला सुद्धा. मग आपल्या तुमच्याच गावची उभी आठवली मला, ती ज्ञान पैगा बरवी जरी मनी हाती आणावी तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आताच नांदेडचा दौरा झाला. आमचे भीमराव महाराज, डॉक्टर रावते अतिशय प्रेमाने हा दौरा पार पडला. बोरगडीचे लोक आहेत सगळे इकडे. आणि म्हणून म्हटलं काय सांगावं, जे आवश्यक आहे ते सांगावं. महाराजांचा जो अभंग चाललाय, का सांडीसी ग्रह आश्रम, का सांडीची कुडीचे धर्म, का सांडीसी क्रिया कर्म, का सांडीसी कुडीचे धर्म आहे ते वर्म वेगळेचे. आता ते वर्म कशाने प्राप्त होत तीही पाहिली नाही. सर्वाला वाटतं आम्हाला वर्म कळावा, आम्हाला वर्म कळावा. कळलं की नाही. सासूच्या कमरेला चाव्या असतात, त्याच्या चावीचा नंबर कळावा लॉकरचा, हे सगळ्याला पाहिजे असतं. पण त्यातलं वर्म मिळाल्याशिवाय, कळल्याशिवाय ते तुम्हाला प्राप्त होत नाही. सुनेला नुसतंच वाटत असतं की मिळावं, पण नाही ना मिळत. का नाही मिळत? वर्म कळलं पाहिजे. पण ते वर्म सुद्धा कळायला काय करायला पाहिजे? संताया भजावे सर्वस्वेसी. तसं थोरा मोठ्यांचा सेवा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यावर एक दिवशी सासू म्हणते इकडे ये गे, आता मला बघण्याची आवश्यकता नाही, इतका तुझ्यावर विश्वास आहे. तसं परमार्थ करत असताना सर्वाला वाटतं आम्ही वारीला आलो, आम्ही एवढं केलं, आम्ही अमकं केलं. पण काय करायला पाहिजे ते करत असताना सुद्धा, जसा प्रचलित दृष्टांत आहे आपल्या परंपरेत, महाराज नेहमी सांगतात आई आहे आणि नर्स आहे. कळलं की नाही. आई हागणं मुतणं काढते, त्याला दूध पाजते, नर्सही तीच करते. पण आईची नर्सची कृती एक म्हणाल का? नाही हो, जमीन आसमानचा फरक आहे. कारण प्रतिदिन फरक आहे, इथे फरक आहे. आणि इथे हा फरक घडावा म्हणूनच तुम्ही आम्ही इथे उन्हात तानात कचऱ्यात काय इथे काय सगळे टोपी घालून बसले म्हणून काही कमी कुणी नाही आहे. सगळे लक्षाधीश कोट्याधीश आहेत माझ्या समोर बसलेले. सांगा डॉक्टर, आपल्या घरात असं केलं तर धूळ लागते का? नाही लागत. इतकी स्वच्छ घरं आपली आहेत. मग इथे का बसला? ती धूळ वाटते पण ही धूळ वाटतच नाही. ती घाण वाटते, इथे वाटतच नाही. ही काय भानगड आहे हो. म्हणजे ह्या रांगा ज्या मला दिसतात, पाठची माणसं माझ्या ओळखीची नाहीत नाही, पण माझी खात्री आहे सगळे खाऊन पिऊन सुखी आहे तिथे. ते उगाच म्हणायची सवय झाली सगळ्याला गबाळी. काय कोण गबाळी राहिलं नाही. ज्याच्या कमरेला मोबाईल आहे ना तो गबाळी नाही. जो मोबाईलचं बिल भरू शकतो तो म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही. त्याला परवडल्याशिवाय तो ते घेऊ शकत नाही. पण मला नाही वाटत कोणी असा गबाळी येडं इथे आहे. हा आपला वेश आहे, धोतर झब्बा टोपी. कळलं की नाही. इतरांचा वेश आहे. जसं इतर संप्रदायांमध्ये इतर धर्मामध्ये
त्यांची वेश आहे तसा आपला वेश आहे. पण लोकांना वाटतं काय येडं, अरे येडं वेडं समजू नको, ही तुमची वाटणंच तुमची वाट लावते. कळलं की नाही? आपला आपल्याला स्वाभिमान जेव्हा वाटू लागेल तेव्हाच पुढचं कर्म बुडेल आणि ते कर्म घडणार नाही, तो प्रवाह होईल मोठा. कळलं की नाही? तो जीवन ओघ होईल. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी. गमक आहे चाव्या मिळण्यासाठी. कळलं की नाही? ह्याला ते आलं मला का नाही, अमक्याला आलं अमक्याला का मला का नाही. संताया भजावे सर्वस्वीसी, तेच ज्ञान वरवे. बर्व ज्ञान कुठलं? महाराज नेहमी सांगतात, तुम्हाला बरं वाटतं ते ज्ञान बरं नसतं, तुमचं बरं होईल ते ज्ञान बरं असतं. कुठलं ज्ञान चांगलं? आम्हाला असं वाटायचं डॉक्टर, आम्ही खूप धाकात वाढलो, खूप म्हणजे खूप. म्हणजे आत्ता सुद्धा काही हिंमत एक शब्द पुढे बोलण्याची नाही. आता फक्त थोडीशी आजीपण आल्यामुळे या 6 महिने वर्षात एखादा 2 शब्द माझे ऐकून घेतात. म्हणजे मी धन्य समजते मला. म्हणजे त्यांनी असं म्हटलं ना, बरं बरं ठीक आहे ठीक आहे कर, मला असं वाटतं हा हा मला काय मोठं पदवी बहाल झाली. ती मोठी गोष्ट नसते. असं नाही की काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा आहे मला, नाही नाही, छोटासा जरी असला आणि ते माझं सजेशन जर का त्यांनी मान्य केलं तर मला असं वाटतं हा हा क्या बात आहे, मेरा भी जवाब नाही. कळलं की नाही? म्हणून आम्हाला असं वाटायचं की खूप धाकात वाढलो आम्ही. कळलं की नाही? वाईट वाटतं, बरोबर आहे. पण आताची परिस्थिती बघून मला असं वाटायला लागलं की आपण वाढलो तेच बरोबर झालं. चिन्मय महाराजाला असं सकाळी मी बोलले, म्हटलं महाराज आपल्याला वाटतं, पण हे जेव्हा टिकवण्याची पाळी येते तेव्हा आपण ही नकळत तीच कृती करतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आपली आई आपल्याला 2 फटके मारते तेव्हा आपण म्हणतो आईने मला फटके मारले. पण जेव्हा आपल्याला मूल होतं आणि आपल्या मुलाला आपण 2 फटके मारतो तेव्हा आपण विसरलेलो असतो की आपल्या आईने आपल्याला मारलेलं असतं आणि ते आपण चुकीचं ठरवलेलं असतं. कळलं का? म्हणून आई ज्ञानाबाई ह्या सर्व आईची आई आहे. तिच्याकडे जी नॅक आहे ती अलौकिक आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी. आज सर्वांना वाटतं की आम्ही भजतो, पण सर्वस्वेशी शब्द हा जसं तंबू ठोकताना मेकवाले आणि तंबू ठोकणारे आणण्यासाठी बाबा महाराज दौरा करतात नांदेडचा, तशी ही मेक आहे. माणसं म्हणतात काय ते नांदेडला तुम्ही कशाला जाता? शोरात करायला म्हटलं दिंडी चालायची तर आम्हाला जावंच लागणार. कळलं की नाही? तिथे भाव आहे. झुंडीने माणसं माळा घालतात, ते जे समाधान असतं. किती माळा झाल्या? आम्ही गाडीत बसलो की महाराजांचा पहिला प्रश्न होतो, काय रे अविनाश, काय रे अण्णा, काय हो पाटील, किती माळा झाल्या? बंडल किती संपली? महाराज 4 बंडल. हा 80 झाल्या. नाही ते मोजमाप आहे. ते जे समाधान आहे ते दुसरीकडे मिळू शकत नाही. तो जो आनंद आहे तो दुसरीकडे मिळू शकत नाही. तुम्ही म्हणाल काय कशाला जाता? ते तुम्हाला कळायचं नाही. सर्वस्वेसीचा आदर्श बघायचा असेल तर तिथे जा. कारण स्वतःची कमाई सोडून जेव्हा माणूस येतो, कळलं की नाही? दोन्ही अंग आहे, इकडचं आहे इकडचं आहे, सगळं आहे. म्हणजे याही बाजूचे चांगलपण आहे आणि याही बाजूचा चांगलपण आहे.
पण एकाने एकाला बोलून नाही, एकाने एकाला नाही. सर्व समावेशक, सर्वस्वेसी. म्हणून सर्वस्वी हा शब्द काय दाखवून जातो. तुम्ही म्हणाला मी डोळ्यांनी केला परमार्थ, म्हणजे काय महाराजांना बघितलं नाही ना चालत. डोळ्यांनी बघताना कानाने ऐकलं पाहिजे. झालं, डोळ्यांनी बघितलं कानाने, काय झालं, मजा आली, मजा आली. अरे पण जे सांगितलं ते कृतीत उतरलं का. या सर्वाच एकवटून जेव्हा येईल, ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी आव्हानी, तयाची चिंतवणी मजची पडेल. सद्गुरु आपली चिंता केव्हा करतात. माणसं समोर येतात, महाराज आशीर्वाद द्या, आशीर्वाद, पण चिंता केव्हा करतात. एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी आव्हानी, तयाची चिंतवणी मजची पडली. मग आई मुलाची चिंता जशी करते तसं सद्गुरु आपली चिंता करू लागतात. इथे हजारोनी समाज आहे, 10 लाख माणा, आठवण सगळ्याचा असतो, पण हाताच्या बोटावरांची चिंता असते. आठवण असते. जी लांब राहणारे असतात त्यांची ओळख असते, कारण काही स्वभाव विशेष माहिती नसतो. आला की पुन्हा निघून जातो तो महाराज, धन्य झालो तुमचं दर्शन, निघून गेला. मग काही असे असतात जे जवळ येतात, मग त्यांची आठवण असते. आणि काही असतात जे त्याच्या पलीकडे, ज्यांचा सद्गुरु जिव्हाळा झालेला असतो. कळगडे जीवीचा जिव्हाळा काही केली वेगळा नव्हे गे माय, तयाची चिंतवणी मजची पडेल. हे बारीक बारीक गोष्टी आहेत, ही लिंक आहे. हे असं जेव्हा आपण वागू तेव्हा देव आणि सद्गुरु चिंता करतात. संताया भजावे सर्वस्वेसी. आई जेव्हा उठल्यापासून घरात काम करते किंवा बाई काम करते, ती फक्त हाताने करत नाही हो. हाताने मुलाचा डबा मुलीचा डबा करत असते, आणि ते करता करता तिच्या हे डोक्यात येतं, आता हे संपलं, 4च्या नाट्याला काय करू. म्हणजे इतकी ती त्याच्यात अडकलेली आहे. तसं सर्वस्वी म्हणजे काय, सर्व आपली इंद्रिय त्या ठिकाणी, कळलं की नाही, एकायतन झाली पाहिजे. आपला तनू जो आहे तो एकायतन, म्हणजे तनूचे इंद्रिय वेगवेगळी आहेत. हात आहे, नाक आहे, पाय आहे, डोळे आहे, कान आहे, पण ती सगळी काम एकच करतात. इंद्रिय वेचिली पूजा विधाने, वाचा वेचिली हरी कीर्तने, हृदय वेचिले तुझे निधाने, अष्टांग नमन वेचिले. ऐसा जो माझं भजन करी, तो मज पर्यंत आगा भारी, मी सर्वांग राभे त्याचे घरी, तो मजवरी निराश. काय ठरला तो कोण ठरला. अरे माझ्या वरचढ ठरला तो. कारण का, त्यांनी केलंच असं. इंद्रिय वेचिली पूजा विधाने, हाताने पूजा करत होता, वाचाने पूजा करत करत दुसऱ्याला शेजारल्याला शिव्या देत नव्हता. काय कळलं, काय केलं, हाताने पूजा करत होता, वाचेने माझं नाव घेत होता, आणि हृदयात माझं ध्यान होतं. हृदय वेचिले तुझे निध्याने. आणि इथेच अष्टांग योग झाला. अष्टांग नमन वेचिले. अष्टांग योग करायला जाणं वेगळं, आणि भजन करत 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 ती अवस्था प्राप्त होणं. अष्टांग योग येणं शनिजे, यमनेम निरोध न की जे रया वाचा गीत गाई जे वाचा. कळलं की नाही तुम्हाला. म्हणून खूप अप्रतिम होवी ते ज्ञान पैगा बरोबर. एक शाळेत जातो आणि प्राप्त करतो ते ज्ञान आहे, उपजीविकेसाठी प्राप्त केलेलं ज्ञान आहे. कळलं की नाही, हे एक ज्ञान आहे. दुसरं ज्ञान कोण आहे, मी कोण आहे, मी माणूस आहे का, कोण आहे. गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान. कळलं की नाही, वृत्तीने काय धारण केलं. आणि शेवट येतं
सत्ता ज्ञान, ज्या सत्तेमुळे जे हलतं सगळं. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चूक. सत्ता ज्ञान. पण ते सत्ता ज्ञान, आता बघा हे थोडस मी फरक करते. बाप सत्ता आहे पण आईला सत्ता नाही म्हणू शकत. त्या सत्ता ज्ञानाची विभागणी करू आपण. विठ्ठल माय बाप, कळलं की नाही? कोण आहे विठ्ठल? मायबाप आहे. त्याला नुसतं बाप म्हणू शकतो का? नाही ना. वितो कोणतीच आहे ना, माझी विठाई माऊली. म्हणून बापाची प्रतीती आहे तेव्हा विठ्ठल आहे, आणि आईची प्रतीती आहे तेव्हा माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हा आहे. म्हणून तेच सत्ता ज्ञान, त्या सत्ता ज्ञानाला तुम्ही बाजूला काढू शकत नाही तिथून. पण सत्ता ज्ञानच परिपक्व शब्द आहे असं होऊ शकत नाही. म्हणून माऊलीने नवीन शब्द निर्माण केला, शब्द सृष्टी निर्माण केली. ते ज्ञान पैगा बरवे. बापाला बघितल्यावर बरवे नाही, आईची मांडीत कुशीत डोकं खुपसल्यावर बरवे. आता अजून फरक करतो. कधी कधी असं असतं की आई कडक असते, सत्ता तिच्याकडे असते, आणि बाप अतिशय लढीवाळ असतो. म्हणून या शब्दात पकडू जाऊ नका, प्रतीती पकडा. बाप प्रतीती, आई प्रतीती. काय हल्लीची बायका नोकरी करतात, काम करतात, धंदा करतात. तुम्ही म्हणाल हे नवीनच फॅड निघालाय बया. ही जी बया म्हणणारी ना, तिलाच मला प्रश्न विचारायचा आहे. शेतकरी काम जो करतो, शेतमजूर जे काम करतात, ते फक्त पुरुष होते का बायका होते हो पूर्वीपासून? शेतीत काम कोण करत होतं? बायका पण होत्या ना, का फक्त पुरुष होते? बायका पण होत्या. म्हणून आज जे म्हटलं जातं की बायका, अरे नाही नाही, पूर्वंपार आहे. फक्त तुमची दृष्टी बघल बदला. आज शिक्षित बाई बाहेर म्हटली की तुम्ही म्हणताय कशाला? अरे पण उलट आतापर्यंत असं होतं की तो शेतमजूर ती अर्धीत दारूच जात होती. म्हणजे बाईनी कमवलेलं सुद्धा तो हिसकावून घेत होता आणि जाऊन. म्हणून आजकाल जग बदललं आणि काळाप्रमाणे बदल आवश्यक आहे. तुम्ही म्हणाले